सोलापूर शहरातील विमानतळ, हत्तुरे वस्ती, होडगी रोड परिसरातील भाग्यश्री पार्क येथून जाणारा नैसर्गिक नाला विविध ठिकाणी अडवण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून परिसरातील रस्ते पूर्णपणे जाम होत आहेत. या गंभीर समस्येकडे सोलापूर महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. हत्तुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भविष्यात मुसळधार पावसाच्या काळात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महानगरपालिकेने तातडीने पाहणी करून नाल्यावरील अतिक्रमणे हटवावीत, नाल्याची साफसफाई करावी आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हत्तुरे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.